प्रत्येक सणाच्या मागे जसं शास्त्र असतंय तसं काही ना काही विज्ञानही असतंय. खऱ्या अर्थानं आज आपण ही तयारी पाहतोय. ही आश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अनेक ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. काही ठिकाणी या कार्यक्रमाला कांगदया म्हटले जातात. खरं तर निसर्गाने आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट निसर्गातील ही माणसाच्या हितासाठीच निर्माण केलेली आहे. फक्त तिचा उपयोग आपल्याला माहिती पाहिजे. तर या ठिकाणी आज पाहतोय या आश्विन संकष्ट चतुर्थी निमित्त आपण निसर्गाने दिलेलीच एक देणगी या फळांची आपण पूजा करत असतो. काही वनस्पतींची पूजा करत असतो. खरं तर अनेक वनस्पती आणि अनेक फळं ही माणसाच्या आरोग्यासाठी हितकारक असतात. फक्त आपल्याला माहिती नसतं एवढंच. पण सणांच्या निमित्तानं का नाही होईना आपण अनेक फळांची आणि वनस्पतींची पूजा करत असतो. अर्थात त्या वनस्पतींनी आपल्यासाठी दिलेलं हे वरदान आहे. भगवंताने आपल्यासाठी दिलेलं हे वरदान आहे. त्याची एक कृतज्ञता व्यक्त करावी, व्यक्त व्हावी या उद्देशाने आपण अशा प्रकारचे सण साजरे करता करता म्हणजे सणांचा आनंद घेता घेता अनेक वनस्पतींचा, अनेक फळांचा, वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गाची सुद्धा आपण पूजा करत असतो.